संदर्भानं उदगीर तालुक्यातील 7ही जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समितीची या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी दाखल करण्यात आलेले आहेत। पक्षाचे निरीक्षक म्हणून या ठिकाणी कोळगे साहेब या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्या माध्यमातून आपण सक्षम उमेदवार 7ही जिल्हा परिषदेमध्ये आणि 14 पंचायत समितीमध्ये सक्षम उमेदवार दिलेले आहेत। लातूर महानगरपालिकेच्या धर्तीवर उदगीर जिल्हा परिषदेचा निकाल राहील एवढं शाश्वतपणे आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो। उदगीर तालुक्याच्या दृष्टीने आम्हाला संपूर्ण फॉर्म आम्ही काँग्रेसचे भरलेले आहेत। वर कशी युती झाली आहे मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छित नाही, पण भ्रष्टाचार मुक्त कारभार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये देण्यासाठी या ठिकाणी काँग्रेस वचनबद्ध आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही पुढे जाऊ। आपल्या चेहऱ्यावर एवढी खुशी दिसलेली आहे, त्याचं कारण काय? याची खुशी याच्यासाठी आहे की प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव मुळे सर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून तोगडी जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आणि सगळेच्या सगळे उमेदवार आम्ही जसेच तसे तुल्यबळ चांगल्या पद्धतीने पुढे जाणारे उमेदवार दिले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आणि काँग्रेसची युती आहे का? संपूर्ण काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलेले। सर सांगितलं ना, ही खुशी याच्यासाठी आहे की त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी नाही, तुम्हाला सांगितलं की लातूर जिल्हा स्तरावर काय झाले मला माहित नाही। पक्षाचे निरीक्षक या ठिकाणी उपस्थित होते। पक्षाने जे बी फॉर्म या ठिकाणी दिले ते उमेदवारासाठी दिलेले। त्यामुळे मी स्पष्ट सांगितलं तुम्हाला, 7ही जिल्हा परिषद काँग्रेस आणि 14ही पंचायत समिती काँग्रेस। 7 जणांची नावं काय? ते आपल्याला थोड्या वेळामध्ये ते आपल्याला कळेल। ते पक्षाचा निर्णय आहे। तुम्ही खुशी म्हणल्यामुळे मी तेवढं मुळे सरांचं नाव नाही, ते माझं काम नाही। ते पक्षाने दिलेल्या पद्धतीने मला कळतो। थँक्यू। आणि मी काँग्रेसकडून उमेदवार होऊन या ठिकाणी उभा राहतो। काँग्रेस म्हणजे आपल्याला धर्मनिरपेक्ष राजकारणामध्ये आम्ही सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या गटामध्ये होतो। त्या ठिकाणी समोरचा उमेदवार वा राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळीचा पडला। वरच्या लेवलवरती आघाडी करण्याचं सांगितलं होतं, परंतु या ठिकाणी आघाडी केलेली नसल्यामुळं मी काँग्रेसमधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना एका समोरासमोर घड्याळ आणि तुतारी हे घेऊन लढू नये या उद्देशाने मी काँग्रेसकडे थांबलेलो आहे। तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजीनामा दिला किंवा सोडला? नाही, मी तिथं आघाडी मला वरून असा आदेश होता की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तुतारीकडून उमेदवारी भरा आणि जर समजा तुमच्या दोन्ही समोरासमोर होत असेल तर तुम्ही निर्णय घ्या म्हणून सांगितलं होतं।